नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मोठ्या रकमांच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार. बराचसा काळा पैसा भारतातच असून तो हुडकण्यासाठी प्राप्तिकर विभागाचं सक्षमीकरण करणार वित्तमंत्री अरुण जेटली. राज्यातली आधार नोंदणी येत्या 3 महिन्यात पूर्ण करणार राज्याच्या मुख्य सचिवांची माहिती. दुर्मिळ वनस्पतींच्या जतनासाठी DRDOनं लडाखमध्ये उभारलं जगातलं सर्वात उंचावरचं संशोधन केंद्र. आणि भारतीय क्रिकेट मंडळाची विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा BCCIचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांचा निर्धार. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करायचा सरकारचा विचार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवर ही माहिती टाकली आहे. काळ्या पैशाच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं सरकारनं अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत असं जेटली यांनी म्हटलंय. बराचसा काळा पैसा आपल्या देशातच असून तो हुडकून काढण्यासाठी प्राप्तिकर विभागाचं सक्षमीकरण करण्याची सरकारची योजना असल्याचंही ते म्हणाले. परदेशातला काळा पैसा उघड न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्लास्टिक नोटा वापरण्याबाबत मानसिकता तयार करणं, पैशाच्या देवाणघेवाणीचे अधिकाधिक व्यवहार बँकांमार्फतच करणं इत्यादी उपायांचं सूतवाच त्यांनी केलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेसोबतच्या बैठकांना हजर राहण्यासाठी जेटली सध्या अमेरिका आणि पेस देशांच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातल्या सुमारे 88% लोकसंख्येची आधार नोंदणी पूर्ण झाली असून येत्या 2,000 लहान मुलांच्या नोंदणीचं लक्ष्य सध्या समोर ठेवलं असून त्या दृष्टीनं सरकारी कर्मचाऱ्यांना टॅबलेट्स, स्कॅनर्स यासारखी साधनं छायाचित्रणासाठी उपलब्ध करून दिली जातील. कर्मचारी गावागावांमध्ये जाऊन लहान मुलांचं एका पालकासह छायाचित्र काढणार आहेत. 6 वर्ष वयापर्यंत मुलांच्या बोटांचे ठसे घेणं गैरसोयीचं ठरत असल्यानं एका पालकासह छायाचित्र घेण्याचा मार्ग निवडला आहे असं क्षत्रिय यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला. त्यात आधार नोंदणीचाही समावेश होता अशी माहिती क्षत्रिय यांनी दिली. जगामध्ये अमेरिका आणि चीन इथं पर्यावरण प्रदूषण जास्त आहे, त्या तुलनेत आपल्या देशात कमी आहे. तरीही पर्यावरण प्रदूषण आणखी कमी करण्याचं भारतानं ठरवलं असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय. पुण्यात आज आनंदवन नागरी वनोद्यानाचं उद्घाटन जावडेकरांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातलं वनक्षेत्र वाढवण्यासाठी 200 नागरी वनं उभारायची आहेत. त्यासाठी पडीक जमिनींवर लोकसहभागातून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे असंही जावडेकर म्हणाले. शेतकरी तसंच शेतमजूर यांच्या हिताचा कोणताही निर्णय सध्याच्या राज्य सरकारनं केलेला नाही याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसनं आज अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यातल्या करजगाव इथून वरुड तहसील कार्यालयापर्यंत किसान संदेश पदयात्रा काढली. हे सरकार व्यापारी आणि उद्योजकांचं हित जोपासणारं आहे अशी टीका यावेळी करण्यात आली. विरोधी पक्षात असताना भाजपा शिवसेना कापसाला 7,000 रुपये हमीभाव मिळावा यासाठी आग्रही होते, परंतु आता सत्ता आल्यावर हमीभाव द्यायला टाळाटाळ करत आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं जावं, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपयांची मदत केली जावी इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राज्यातल्या अनुसूचित जाती जमातींमधल्या विद्यार्थ्यांसाठी नव्यानं ग्रंथालय तसंच वसतिगृह बांधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. पुण्यात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि नागपूरसह इतर शहरांमध्ये मुलींसाठी 50 आणि मुलांसाठी 125 शासकीय वसतिगृह बांधण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यातल्या ठेकेदाराला निविदा काढून भोजनाचं कंत्राट देण्यात येणार आहे. लंडन इथं शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या वास्तूमध्ये करण्यात येणार असून त्यांना 100% शिष्यवृत्ती देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचंही ते म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य सरकार करत असून या आरक्षणासाठी आपण राज्यभर एल्गार मेळावे घेणार असल्याचं स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी आज नांदेड इथे जाहीर केलं. मराठा समाज कष्टकरी आणि शेतीवर उपजीविका करणारा असून राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये 60% शेतकरी मराठा आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आरक्षण गरजेचं आहे असं राणे यांनी एल्गार मेळाव्यात सांगितलं.
राज्यात मराठा समाजाचे 145 आमदार असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी ठोस प्रयत्न करावेत, अन्यथा 33% मराठा समाज त्यांना मतपेटीतून चोख उत्तर देईल, असं नितेश राणे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली जाणार आहे. पक्षाचे नियोजित संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने यांनी आज बुलढाणा इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. केवळ फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या राजकारण्यांसाठी नव्हे, तर सध्याच्या राजकीय पक्षांना समर्थ पर्याय देण्यासाठी नवीन पक्षाची स्थापना होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर इथं ओबीसी, शेतकरी, बेरोजगार इत्यादींच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बहुजन समाजातल्या युवकांनी फुले शाहू आंबेडकरी विचारांची कास धरली तर ते स्वतःसोबतच समाजाचीही प्रगती घडवून आणतील, असं मत विचारवंत डॉक्टर सुरेश माने यांनी व्यक्त केलं. ते आज बुलढाणा इथं आंबेडकरी युवा संमेलनात मार्गदर्शन करताना बोलत होते. युवकांना भेडसावत असलेल्या अनेक समस्यांचा त्यांनी धांडोळा घेतला. संमेलनाचं उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक हिवाळे यांच्या हस्ते झालं. भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हा खरोखरच चिंतेचा विषय असून नागरिकांना दैनंदिन जीवनात या समस्येला सामोरं जावं लागतं आहे. खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून मुख्य बाजारपेठेसह गल्लीबोळात कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये 60 ते 70 नागरिकांसह लहान मुलांचा पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं या रुग्णांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 1200 कुत्रे नगर परिषद हद्दीत आहेत. भटके कुत्रे यांची निर्बीजीकरण करण्यासाठी नगर परिषदेने प्रस्ताव तयार केला असून माननीय जिल्हाधिकारी सौ रायगड यांच्याकडे मंजुरी पाठवलेला आहे. त्यांच्याकडे मंजुरी प्राप्त होताच आम्ही त्वरित कुत्र्यांची निर्बीजीकरणाचे काम चालू करणार आहोत. 99 ते 100% लोक कुत्र्या चावल्यानंतरच येतात. त्यावेळेलाच आम्ही त्यांना पुढच्या तारखा पण लिहून देतो की या ठराविक तारखांना तुम्ही हे 5 इंजेक्शन तरी घेतलेच पाहिजे आणि त्याच्यातही पहिले 3 इंजेक्शन हे जे आहेत 0, 3, 7 या दिवसात घेतले पाहिजे. आणि सांगतो पण आहे की पाळलेला कुत्रा आहे पण त्याला पण आजार होऊ नये म्हणून जर तुम्ही लसीकरण केलं असेल तरी तुम्ही हे 3 इंजेक्शन तरी घ्या की जेणेकरून तुम्हाला हा पुढचा आजार होणार नाही म्हणून काळजी घेता येईल. मात्र पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या भटक्या कुत्र्यांपासून शाळकरी मुलांसह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा, अन्यथा या कुत्र्यांच्या दहशतीमुळे शाळकरी मुलांना तसंच बाजारहाट करणाऱ्यांना रस्त्यावरून फिरणं मुश्किल होणार आहे. जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल आजपासून 3 दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. त्यांच्यासोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळही असेल. भारत आणि जर्मनी दरम्यान व्यापार संबंध तसंच सुरक्षा विषयक मुद्द्यांवर या दौऱ्यात चर्चा होणार आहे. भारत जर्मनी सल्लागार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चॅन्सेलर मर्केल सहभागी होणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल परिसरात आज सुरक्षा दलांच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेचे सदस्य होते. हे दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेत दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या दोघांना कंठस्नान घातलं. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं जगातलं सर्वात उंचावरचं संशोधन केंद्र लडाखमध्ये पँगॉंग सरोवराजवळ चांगला इथं उभारलं आहे. इथं दुर्मिळ आणि अस्तित्व धोक्यात असलेली औषधी वनस्पती जतन करून ठेवण्यासाठी नैसर्गिक शीतगृहांची सोय करण्यात आली आहे. समुद्र सपाटीपासून 17,600 फूट उंचीवरच्या या केंद्राचं उद्घाटन डीआरडीओचे महासंचालक डॉक्टर एस ख्रिस्तोफर यांच्या हस्ते झालं. पुढच्या पिढीसाठी या वनस्पतीचं महत्त्व वादातीत आहे. तसंच अन्न, कृषी, जैव औषध क्षेत्रासाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे, असं ते म्हणाले. अनेक जैवविज्ञान प्रक्रियेसंबंधातलं संशोधन इथं होणार आहे. अतिउंचीवरच्या प्रदेशाशी निगडीत तांत्रिक बाबींवरही या केंद्रात संशोधन होणार आहे.
देशसेवा बजावत असताना भारत नेपाळ सीमेवर झालेल्या अपघातात रायगड जिल्ह्यातल्या दिलीप शिंदे यांना वीरगती प्राप्त झाली। काल संध्याकाळी लष्करी वाहनाला झालेल्या अपघातात ते शहीद झाले। रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यात कोतवाल रेववाडी या मूळ गावी उद्या त्यांचा पार्थिव देह नेपाळहून आणल्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर 23 मराठा इन्फंट्री बेळगाव सेंटरमधून त्यांनी नेपाळ सीमावर्ती भागात सीमा रक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती। शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲडव्होकेट शशांक मनोहर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून आजच त्यांनी आपला पदभार स्वीकारला। ते दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत। यापूर्वी 2008 ते 2011 या काळात ते अध्यक्ष असताना भारतीय क्रिकेट संघानं एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक पटकावला होता, तर कसोटी संघानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं। IPL मधल्या गैरव्यवहारांच्या संदर्भात तत्कालीन IPL कमिशनर ललित मोदी यांच्यावर मनोहर यांनीच कारवाईचा बडगा उगारला होता। गेल्या काही काळात भारतीय क्रिकेट मंडळानं विश्वासार्हता गमावली असून ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितलं। मंडळाचा कारभार संशयास्पद असल्याची क्रिकेट रसिकांची भावना झाली असून ती पुसून टाकण्यासाठी सर्व व्यवहार पारदर्शक करून ते संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी सुधारण्यासाठी आणि लोकप्रियता वाढवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू असंही ते म्हणाले। आपल्या कार्यकाळात कोणताही गैरव्यवहार किंवा चुकीच्या घटना घडणार नाहीत याची आपण काळजी घेऊ असं आश्वासन मनोहर यांनी दिलं आहे। आणि आता हवामान वृत्त। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी, पांगरी, खांडवी, भोयरे, शिवीर, घोळवेवाडी, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर इथं मुसळधार पाऊस झाला असून आतापर्यंत तिथं 3 जणांचा मृत्यू झाला आहे। तसंच वीज पडून 18 शेळ्या दगावल्याचं वृत्त आहे। उस्मानाबाद शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, त्यात वीज पडून 1 म्हैस आणि 20 शेळ्या दगावल्याचं वृत्त आहे। साताऱ्यातही सलग 3ऱ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। जिल्ह्यातल्या कराड, महाबळेश्वर, खटाव, माण, फलटण या तालुक्यांमध्ये तर कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस झालाय। जिल्ह्यातल्या माणगंगा नदीचं पात्रही भरलं आहे। येत्या 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 24 अंश सेल्सिअस, नागपूर 36 आणि 24, पुणे 31 आणि 21, औरंगाबाद 32 आणि 23, नाशिक 31 आणि 21, कोल्हापूर 29 आणि 22, रत्नागिरी 31 आणि 23, सोलापूर 32 आणि 22 आणि अमरावती कमाल 36, किमान 24 अंश सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। मोठ्या रकमांच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार। बराचसा काळा पैसा भारतातच असून तो हुडकण्यासाठी प्राप्तिकर विभागाचं सक्षमीकरण करणार वित्तमंत्री अरुण जेटली। राज्यातली आधार नोंदणी येत्या 3 महिन्यात पूर्ण करणार राज्याच्या मुख्य सचिवांची माहिती। दुर्मिळ वनस्पतींच्या जतनासाठी DRDOनं लडाखमध्ये उभारलं जगातलं सर्वात उंचावरचं संशोधन केंद्र। आणि भारतीय क्रिकेट मंडळाची विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा BCCIचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांचा निर्धार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। विज्ञान क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं शांती स्वरूप भटनागर पुरस्कार सुरू करण्यात आलाय। यंदाच्या या पुरस्काराचा मान देशातल्या 11 संशोधकांना मिळाला असून त्यात राज्यातल्या 3 संशोधकांचा समावेश आहे। या पुरस्काराचे मानकऱ्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे वैज्ञानिक डॉ. मंदार देशमुख यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलंय। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।